देशासह राज्यात सध्या उष्णतेनं अक्षरशः कहर केलेला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठलाय। प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। दरम्यान मान्सून अजून भारताच्या विविध भागांमध्ये पूर्णपणे पसरलेला नसला तरी अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे। तसंच हवामान विभागाने वायव्य भारतात तीव्र चक्रीवादळ, गारपीट आणि मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट देखील जारी केलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मान्सून भारतात कधी दाखल होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पुढील 48 तासांमध्ये देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये अतिवेगानं वादळ येऊ शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड या भागांमध्ये ताशी 100 किलोमीटर वेगाने वादळ धडकण्याची शक्यता आहे। यासोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे मान्सून बाबत IMDने महत्त्वाची माहिती दिली आहे। मान्सून वेगानं भारताच्या दिशेने सरकत असून पुढील 2 ते 3 दिवसात तो अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर दुसरीकडे विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची, पावसाची किंवा उष्णतेची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।